तर नमस्कार मित्रांनो, आज आपण फार्मर आय डीबद्दल एक अपडेट आहे ती आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला माहिती आहे आता फार्मर आय डी जवळपास शेतकऱ्यांना प्रत्येक कामासाठी कंपल्सरी करण्यात आलेलं म्हणजे गरजेचं करण्यात आलेलं आहे. काही काम करायचं असेल तर तुम्हाला फार्मर आय डी लागतो. जसं की पीक विमा भरायचा असेल, पीक कर्ज काढायचं असेल, अजून काही योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा आता तुम्हाला रासायनिक खत जरी विकत घ्यायचं असेल तिथंसुद्धा तुमचा फार्मर आय डी विचारला जाणार आहे. आता या सर्व कामासाठी ज्यांच्याकडे फार्मर आय डी त्यांना तर काही प्रॉब्लेम नाही, आपलं आधार कार्ड दिलं की तुमचं फार्मर आय डी फेच होतं आणि तुमचं काम होतं. परंतु अशा शेतकऱ्यांचं काय, जे शेतकरी दुसऱ्यांची शेती करतात, त्यांच्याकडे स्वतःची शेती नाही आहे किंवा मग कमी आहे आणि दुसऱ्यांची शेती करतायत, तर त्या दुसऱ्या शेतीसाठी जर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील, पीक विमा भरायचा असेल, पीक कर्ज काढायचं असेल, रासायनिक खत घ्यायचं असेल, तर त्यांनी काय करायचं, म्हणून हा पर्याय काढण्यात आलेला आहे. आणि पर्याय असा आहे की तुम्ही ज्यांची शेती करताय ते तुम्हाला ऑथोराईज करू शकतात त्यांच्या फार्मर आय डीमध्ये की तुम्ही ह्या कामासाठी हा फार्मर आय डी वापरू शकता एवढ्या वेळेपर्यंत. हे सर्व कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तुम्ही स्वतःही करू शकता. एक उदाहरण म्हणून समजा की तुम्ही स्वतः शेतकरी आहात पण तुम्ही पूर्ण शेती तुमची स्वतः करत नाही, काही शेती तुम्ही दुसऱ्याला करायला दिलेली आहे. आता जो दुसरा करणारा आहे म्हणजे तो जो शेतकरी आहे त्याच्याकडे समजा फार्मर आय डी नाही आहे किंवा असेलही, पण जरी तुम्हाला ऑथोराईज करायचं असेल तरीसुद्धा त्या शेतकऱ्याला तरी तुम्ही करू शकता की तुम्ही या गटासाठी माझा फार्मर आय डी वापरू शकता या गोष्टीसाठी. कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला ऑथोराईज करायचं आहे, पीक विमा असेल, पीक कर्ज असेल, तोही तुम्ही तिथं ठरवू शकता. तर ही सगळी पूर्ण प्रोसेस कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर छोटीच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही स्वतः करू शकता, फक्त अट एवढीच असणार आहे की तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. तर चला मग आता स्क्रीनवरती बघूया काय नेमका प्रोसेस आहे. तर आपल्याला यासाठी महाराष्ट्राची जी ॲग्रिस्टेकची वेबसाईट आहे त्यावरती यायचं आहे, mhragristek.gov.in. याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटेल. लॉग इन ॲजचं एक ऑप्शन आहे, तिथं ऑफिशियलवरती ऑलरेडी क्लिक असतं, ते आपल्याला फार्मरवरती घ्यायचं आहे. आता आपण असं समजूया आपल्याकडं पासवर्ड नाही आहे कोणाकडं, कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी स्वतः फार्मर आय डी बनवलेला नव्हता, CSC थ्रू बनवलेला होता. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, खाली एक ऑप्शन आहे क्रिएट न्यू युजर अकाउंट, यावरती पहिले क्लिक करायचं आहे. आता इथे आपला आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे. आता इथे आपल्याला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. एक OTP आपल्या नंबरवरती पाठवला जाईल, तो आपल्याला या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे. आता खाली व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला संपूर्ण तुमची माहिती पाहायला मिळणार आहे. आपल्याला फक्त खाली यायचं आहे, इथे एक मोबाईल नंबर टाकायचा आहे, प्रोव्हाइड मोबाईल नंबर लिंक टू विथ ॲग्रिस्टेक प्लॅटफॉर्म. जो नंबर तुम्हाला इथे लिंक करायचा आहे तो इथे टाकायचा आहे. तर आपण सेमच ठेवणार आहे, जो आधारला लिंक आहे तोच नंबर इथे आपण टाकणार आहे. आता नंबर टाकल्यानंतर साईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे. साईटला क्लिक केल्यानंतर पुन्हा एक OTP तुमच्या नंबरवरती पाठवलं जाईल. आता व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. जर OTP आला नाही तर हे सेकंद संपल्यानंतर इथे एक रिसेंडचं ऑप्शन येतं, पुन्हा तुम्ही पाठवू शकता. आता व्हेरीफाय केलं. आता इथे खाली आपल्याला पासवर्ड बनवायचा आहे. या प्रकारचा पासवर्ड तुम्ही ठेवू शकता, कॉम्बिनेशन्स ठेवायचे असतात. तर जसं दिलं आहे तसं ठेवा. पहिलं अक्षर मोठं ठेवा, बाकी स्मॉल ठेवा, एक कोणतंही स्पेशल कॅरेक्टर घ्या आणि काही नंबर्स टाका. आता क्रिएट माय अकाउंटचं ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावरती क्लिक. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल म्हणून एक तुम्हाला मेसेज येईल, समोर पॉपअप येईल. आता ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. फार्मरवरती ठेवायचं आहे आपलं कर्सर. आता इथे तो नंबर टाकायचा आहे, आपला युजर नेम म्हणजे नंबर असणार आहे. नंतर आपण बनवलेला पासवर्ड टाकायचा आहे. हे अकाउंट तुम्हाला एकदा बनवायचं असतं. जर पुन्हा तुम्हाला आता याच्यामध्ये काही काम करायचं आहे तर तुम्हाला फक्त पासवर्ड लक्षात राहू द्यायचं आहे. पुन्हा तुम्हाला अकाउंट बनवायची गरज पडणार नाही. खाली दिलेला कॅप्चर जसा आहे तसा टाका बॉक्समध्ये बघून. आता इथे लॉग इन बटनावरती क्लिक करा. त्यासाठी एक OTP पाठवला जाईल लॉग इन करण्यासाठी. तो OTP आपल्याला खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर खाली लॉग इनचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. आता इथे बघा डाव्या साईडला आपल्याला काही ऑप्शन पाहायला मिळतात. त्यावरती बघा फार्मर ऑथोरायझेशन या नावाचं ऑप्शन आहे, सगळ्यात खालचं, यावरती क्लिक करायचं आहे. तर आता इथे ॲड ऑथोरायझेशन फॉर रिप्रेझेंटेटिव्ह हे जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही ज्या शेतकऱ्याला ऑथोराईज करताय म्हणजे एक प्रकारची तुम्ही परमिशन देताय की तुम्ही माझा फार्मर आय डी वापरू शकता अशा कामासाठी. त्या शेतकऱ्याकडे जर त्यांचा स्वतःचा फार्मर आय डी असेल तर तो इथे टाकायचा आहे, म्हणजे इथे क्लिक करून खालीच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. किंवा त्यांच्याकडं फार्मर आय डी नाही आहे तर मग इथे आधारचं जे ऑप्शन आहे, आधार नंबर फॉर रिप्रेझेंटेटिव्ह, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे. आता इथे खाली एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. आता त्या शेतकऱ्याच्या आधारला जो नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP जाईल. तो OTP आपल्याला या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे त्या शेतकऱ्याचं नाव दिसेल. आता तुम्हाला समोर त्या शेतकऱ्याचाच मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली बघायचं आहे स्कीम फॉर विच टू ऑथोराईज, यावरती क्लिक करा. इथे तुम्हाला ज्या पण स्कीमसाठी त्यांना ऑथोराईज करायचं आहे ते इथे दिलेले आहेत, जसं PMFBY असेल, KCC असेल, MSP असेल किंवा फर्टिलायझर असेल. तर आपण आता इथे फर्टिलायझर म्हणून सिलेक्ट करूया, एक उदाहरणार्थ म्हणून आपण बघतोय.
तुम्हाला ज्याही स्कीमसाठी ऑथराईज करायचं तुम्ही करू शकता. आता इथे सिलेक्ट लँडचं ऑप्शन येतं. तुमच्याकडे 1 असेल, 2 असेल, 3 असेल, जे असेल इथे लिस्ट येईल, त्यापैकी तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता जसं मी एक लँड इथं सिलेक्ट करतोय. आता या लँडसाठी हा शेतकरी ऑथराईज करतोय आपण. आता इथे 2 ऑप्शन्स आहे. एक तर तुम्ही पूर्ण ऑथॉरिटी देऊ शकता त्यांना किंवा मग दोघांनाही ठेवू शकता. तर खालचं जे ऑप्शन आहे ते दोघांसाठी आहे. तुम्हाला पूर्ण ऑथॉरिटी त्यांनाच द्यायची असेल तर वरचा ऑप्शन सिलेक्ट करा आणि दोघांकडे ठेवायचं असेल तर खालचा ऑप्शन सिलेक्ट करा. किती दिवसासाठी तुम्हाला ही ऑथरायझेशन ठेवायची आहे त्यासाठी खाली डेट तुम्ही सिलेक्ट करू शकता. एक कोणती तारीख घेऊया आणि दुसरी पुढची तारीख घेऊया. आता इथे ॲड ऑथरायझेशन या बटनावरती क्लिक करायचं. आता खाली आल्यानंतर आता इथे आपल्याला कसं व्हेरीफाय करायचं आहे त्याचे 2 ऑप्शन्स आहेत. एक OTPने आपण व्हेरीफाय करू शकतो किंवा बायोमेट्रिकने. तर आपण OTP घेतोय. आता इथे तुम्हाला स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकला. आता रिप्रेझेंटेटिव्ह ऑथरायझेशन जे आहे त्यावरती क्लिक करा. एक OTP तुमच्या नंबरवरती पुन्हा पाठवला जाईल. हा शेवटचा OTP असणार आहे. OTP टाकून व्हेरीफाय करा. तर बघा लँड ऑथरायझेशन ॲडेड सक्सेसफुलीचा मेसेज येईल तुम्हाला. आता इथे संपूर्ण डिटेल्स दिसायला पाहिजे, परंतु आता सध्या दिसत नाही आहे. थोडंसं अपडेट व्हायला वेळ लागू शकतो. आता आपलं ऑथरायझेशन सक्सेसफुल झालेलं आहे, फक्त इथे अजून अपडेट झालेलं नाही नाव वगैरे. इथे संपूर्ण तुम्हाला डिटेल दिसणार आहे. जसे की रिप्रेझेंटेटिव्हकडे जर फार्मर ID असेल तर त्याचा फार्मर ID नंबर दिसेल, नाव काय आहे ते इथे दिसेल, आधार नंबर दिसेल, डेट रेंज दिसणार आहे, कुठून कुठपर्यंत तुम्ही यांना ऑथोराईज केलेलं आहे. ही सर्व काही इथं तुम्हाला दिसायला लागणार आहे. तर बघा अशा प्रकारची ही प्रोसेस होती. एकदम सोपी पद्धत आहे. दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.